हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, जसं आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की पूर्ण कंबाईनच्या या एक्झामसाठी आपला सिलेबस नेमकं काय असतो, एक्झामसाठी आपल्याला तयारी करायची आहे तर सिलेबस आपल्याला सखोल माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये संपूर्ण सिलेबसबद्दल माहिती सांगितलेली होती कंबाईन एक्झामिनेशन संबंधित. सो जे विद्यार्थी 2024 आणि 2025 मध्ये होणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी तयारी करतायत, कंबाईन एक्झामिनेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी तयारी करत असाल तर आजचा सेशन तुमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आपण अभ्यास तर करणार, बट अभ्यासासाठी आपण अभ्यास साहित्य काय वापरणार, आपण कोणती पुस्तकं या ठिकाणी वापरणार आहोत, त्या संदर्भामध्ये संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण इथे विचार करतोय. आणि त्यासाठी एक बेस्ट बुक लिस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणते कोणते रेफरन्स बुक आपल्याला विषयानुसार, परीक्षेच्या सिलेबसमधल्या टॉपिक अनुसार, विषयानुसार आपल्याला इथे वापरायचे आहेत. या संदर्भामध्ये संपूर्ण बुक लिस्ट जी आहे ही मी तुम्हाला आता या सेशनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो लेट्स बिगिन. सो आता आपण जो टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो, तो असणार आहे कंबाईन एक्झामिनेशनसाठी बुक लिस्ट आपल्याला बघायची आहे की नेमकं कोणते बुक्स आपल्याला इथे वापरायचे आहेत की जेणेकरून आपण व्यवस्थितपणे कंबाईन एक्झामची तयारी करत असताना योग्य प्रकारचे रेफरन्स बुक जर आपण फॉलो केले तर आपली अभ्यासाची तयारी ही एकदम व्यवस्थित होत असते. मार्केटमध्ये कोणतेही पुस्तकं तुम्हाला दिसत आहेत, चाळून बघितलं, छान वाटलं, घेऊन टाकलं, असं करायचं नाही. समजतंय? सो काही स्पेसिफिक रेफरन्स बुक्सच तुमचे वापरले गेले पाहिजे. म्हणजे लिमिटेड रेफरन्स बुक वापरा, पण त्यांचं वारंवार रीडिंग करा, म्हणजे रिपिटेशन जास्त झालं पाहिजे. असं नको व्हायला की आपल्याकडे पुस्तकांचा ढीक पडलेला आहे पण त्यातलं एकही पुस्तक व्यवस्थित वाचलेलं नाही. सो असं व्हायला नको, हे लक्षात घ्या. कळतंय सर्वांना? एव्हरीवन, ऑल, सर्व सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या ज्या मागच्या पॉईंटमध्ये मी सांगितलं त्याच्या सर्व सिलेबसनुसार मी तुम्हाला पूर्ण पॉईंट क्लिअर केला की MPSC साठीचा पूर्ण सिलेबस नेमकं काय आहे. क्लिअर? आता मात्र आपण जो पॉईंट बघतोय तर त्या पॉईंटमध्ये आपल्याला बुक लिस्ट बघायची आहे की नेमकं कोणते कोणते रेफरन्स बुक आपल्याला फॉलो करायचे आहेत हे लक्षात घ्या. रेफरन्स बुक हे खूप इम्पॉर्टंट असतात, कारण जो आपण अभ्यास करणार असतो त्या पूर्ण अभ्यासामध्ये हे लक्षात ठेवा की तुम्हाला रेफरन्स बुक्स व्यवस्थित फॉलो करायचे असतात. ज्यामध्ये आवर्जून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जे सुरुवातीला तुम्हाला यूज करायचं आहे ते म्हणजे स्टेट बोर्ड क्लास 6 to 12 पर्यंतचे स्टेट बोर्ड बुक जे आहेत ना हे तुम्हाला वाचावेच लागतील. समजतंय? क्लास 6 to 12 पर्यंतचे स्टेट बोर्ड जे आहे हे तुम्हाला वाचावं लागणार आहे. बरं, आता एक काम करूया. ह्या पूर्ण, म्हणजे जसं मी बोललो तुम्हाला की स्टेट बोर्डच्या रिलेटेड जो आपण पॉईंट बोलतोय, स्टेट बोर्डच्या रिलेटेड जो आपण भाग बघतोय किंवा जे समजून घ्यायचं आहे आपल्याला सगळे घटक, ते कशा कशा स्वरूपामध्ये असणार आहे, काय काय असणार आहे. ॲज पर आता जसं मी तुम्हाला पूर्ण सिलेबस ऑलरेडी सांगितलेला आहे, बरोबर की नाही? मग सिलेबस जर मी तुम्हाला पूर्ण सांगितलंय तर त्यामध्ये तुम्हाला रेफरन्स बुक कसे आणि कोणते वापरायचे आहेत. आता यामध्ये तुम्हाला हा फॅक्ट जो मी बोलणार आहे तो व्यवस्थित लक्षात आहे. आता हिस्ट्री जो सब्जेक्ट आहे हा तुमचा प्रिलिमला पण आहे आणि मेन्सला पण आहे, बरोबर आहे? व्यवस्थित लक्ष द्या. आता इथून पुढे हिस्ट्री हा सब्जेक्ट तुम्हाला असा सब्जेक्ट बघायला मिळतो की जो तुम्हाला प्रिलिमला सुद्धा आहे आणि मेन्ससाठी सुद्धा आहे. त्यामुळे हिस्ट्रीसाठी जे रेफरन्स बुक वापरायचे आहेत, क्लास 6 to 12 स्टेट बोर्ड तर तुम्हाला हे सगळ्याच विषयांसाठी असणार आहे, ज्यामध्ये तुमचे जे मुख्य विषय येतात. स्टेट बोर्ड कोणत्या कोणत्या पुस्तकांसाठी, म्हणजे कोणत्या सब्जेक्टसाठी असणार आहे. सो यामध्ये तुमचा इतिहास, भूगोल, विज्ञान, अजून काय राहिलं, हिस्ट्रीमध्येच तुमचा काही पॉलिटीचा पण पार्ट आहे, राज्यशास्त्राचा तुमचा काही भाग आहे. समजतंय? हां. सो हे सगळे घटक जे आहेत हे तुम्हाला बघायचे आहेत, जे स्टेट बोर्डच्या रिलेटेड बोललो. पण आता हिस्ट्रीसाठीचे तुमचे अजून जे मेन रेफरन्स बुक तुम्हाला जे वापरायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला 11वीचा इतिहासाचं जे पुस्तक आहे, 11वी स्टेट बोर्ड,
जे की तुमचं ओल्ड बुक आहे. बरं, 11वीचा जे हिस्ट्री आहे ना, ते जुनं पुस्तक तुम्हाला एक आपल्याला वाचावंच लागणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा जो पॉइंट आहे ते इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याचसोबत तुम्हाला अजून हिस्ट्रीसाठी तुम्हाला अजून समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे. समाधान महाजन सरांचं एक बुक आहे, आधुनिक भारताचा इतिहास. तर ते पुस्तक तुम्हाला इथे यूज करायचं आहे. आधुनिक भारत. त्याचसोबत तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे एक पुस्तक वाचायचं आहे, जे असणार आहे गाठाळ सरांचं बुक. हे झालं तुमचं हिस्ट्रीसाठीचा रेफरन्स, की जो हिस्ट्रीचा रेफरन्स तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. जे मी तुम्हाला रेफरन्स बुक देतोय हे लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला रेफरन्स बुक देतोय हे तुमचं प्रिलिम्ससाठी सुद्धा हिस्ट्रीला हेच वापरायचं आहे आणि मेन्ससाठी सुद्धा हिस्ट्रीला तुम्हाला हेच वापरायचं आहे. हे इथे विशेष लक्षात ठेवायचं आहे. मार्केटमध्ये मिळतात हे पुस्तकं. ठीक आहे, हां, लक्ष द्या. बरं सर, त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट काय सांगणार तुम्ही? दुसऱ्या सब्जेक्टच्या रिलेटेड जर बघितलं तर दुसरा सब्जेक्ट आहे जिओग्राफी. आता जिओग्राफीचा हा जो मी तुम्हाला अप्रोच देतोय हा तुमचा प्रिलिमसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा दोघंही अप्रोचने सांगतोय. त्यामुळे क्लास 6 to 12 जिओग्राफी तुम्हाला करायचंच आहे. बट क्लास 6 to 12 करत असताना सोबतच तुम्हाला जगाचा भूगोलसाठी तुम्हाला दीपस्तंभ पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. दीपस्तंभ पब्लिकेशनचं जगाच्या भूगोलसाठी पुस्तक आहे. विशेष म्हणजे तुम्हाला अजून भारत आणि महाराष्ट्र या भूगोलाच्या अभ्यासासाठी AB सौदी सरांचं पुस्तक. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी सरांचं पुस्तक. यामध्ये भारताच्या भूगोलासाठी तुम्ही माजिद हुसेन यांचंही पुस्तक वापरू शकता. माजिद हुसेन यांचंही पुस्तक वापरू शकतात. थोडंसं लँग्वेज जरा किचकट आहे थोडीशी, बट कंटेंट छान आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा. ठीक आहे, जिओग्राफीसाठी, इंडियन जिओग्राफीसाठी, स्पेसिफिकली इंडियन जिओग्राफीसाठी. किंवा मग तुम्ही सौदींचं पुस्तकही वापरू शकतात, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि भारतासाठी सुद्धा. मात्र याच्या सोबतच तुम्हाला हे स्टेट बोर्ड कव्हर करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. आणि हे मी तुम्हाला जे सांगतोय हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी सांगतोय. ठीक आहे, कारण सिलेबस जो आहे हा ओव्हरलॅपच आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ॲडिशनली मेन्ससाठी कराव्या लागतील. त्यामुळे हे तुम्हाला तिथेही अभ्यासावं लागणार आहेच, हे लक्षात ठेवा. सौदींचंही पुस्तक तेवढंच आहे, जेवढं माजिद हुसेन यांचं आहे तेवढं सौदींचंही भारताचा भूगोल आहे. समजतंय? बरं, त्यानंतर अर्थव्यवस्थेचा एक विचार करूया, की अर्थव्यवस्था या विषयासाठीचं नेमकं काय रेफरन्स बुक आपल्याला इथे फॉलो करायचं. तर ते रेफरन्स बुक आपण अर्थशास्त्राचं बघूया. आता अर्थशास्त्र ह्या विषयासंदर्भात मी जे बोलणार आहे हे तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांच्यासाठी बोलणार आहे. पूर्व आणि मुख्य यासाठी तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं किंवा किरण देसले सरांचं किरण देसलेंचं त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 इकॉनॉमिक्सचे बुक आहेत. त्यांचं इकॉनॉमिक्स एक आहे आणि एक डेव्हलपमेंट पार्ट 2 जो आहे तो डेव्हलपमेंट आहे. असे 2 पुस्तकं आहे. सो हे तुम्हाला इथे प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी इथे वाचणं आवश्यक आहे. सोबत तुम्ही रंजन कोळंबेंचं सुद्धा पुस्तक वापरू शकतात, रंजन कोळंबे सरांचं. रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचंही पुस्तक तुम्ही प्रिलिम्ससाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा तुम्ही वापरू शकतात. कळतंय? येस. आणि मी तुम्हाला हे दोन्हीही अप्रोचनेच बुक लिस्ट देतोय. असं प्रिलिम्ससाठी वेगळं वाचा, याच्यासाठी वेगळं वाचा असं नाही. लिमिटेड रेफरन्सेस आहे, मल्टिपल रीडिंग मात्र करावी लागेल. बरं, त्यानंतर चालू घडामोडींच्या सब्जेक्टचा विचार जर आपण केला तर चालू घडामोडी या सब्जेक्टसाठी परिक्रमा मॅगझिन किंवा सिम्प्लिफाईड डायरी
परिक्रमा मॅगझिन किंवा सिम्प्लिफाईड डायरी हे तुम्ही वापरू शकतात. सिम्प्लिफाईडमध्ये तुम्हाला इयरबुक पण मिळतंय, तर ते तुम्ही इयरबुक पण वापरू शकता. ठीक आहे. बरं, त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आपण बघतोय. आता हे जे मी चालू घडामोडी बोलतोय हे पूर्वसाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा तेच आहे, हे लक्षात ठेवा. राहिला विषय पॉलिटीचा. आता पॉलिटीमध्ये तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स दोघांचेही पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं तर तुम्हाला इथे राज्यघटनेसाठी आणि पंचायत राज या दोन वेगवेगळ्या पार्टसाठी राज्यघटना जर करायचं असेल तर एम लक्ष्मीकांत हे पुस्तक तुम्हाला सर्वोत्तम आहे, ज्यात सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आणि पंचायत राज जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे. किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे पंचायत राज. तर हे तुम्ही पुस्तक वाचणं आवश्यक असणार आहे. अपार्ट फ्रॉम तुम्हाला अजून जास्त काही वेगळं वाचत बसण्याची गरज नाहीये. रेफरन्सेस बद्दल बोलतोय, हे लक्षात असू द्या. बाकी तुम्हाला सब्जेक्ट समजावून घेणं, क्लासमधून या सगळ्या गोष्टी कव्हर करून घेणं, क्लासच्या नोट्स असणं, रिव्हिजन बुकलेट असणं, हे जर तुम्हाला हवंय तर ते ओनली तुम्हाला आपल्या PW वरच मिळणार आहे. हे लक्षात आलं का? पण PWच्या या सर्व अभ्यासासोबत तुम्हाला जे अवांतर रेफरन्स बुक वाचावे लागतील, ते रेफरन्स बुक कोणते असतील त्याची यादी मी तुम्हाला देतो इथे, हे लक्षात ठेवा. बाकी हे सगळं समजून घेणं वगैरे हे आपल्या पूर्ण क्लासमधूनच होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आपण. कळतंय? हां, बरं. आता हे तुम्हाला मी सांगितलं की राज्यशास्त्र या विषयासाठी प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी तुम्हाला हे दोघांना फायदेशीर असणारं रेफरन्स बुक आहे. बरं, आता पुढचा एक पॉइंट येतोय, तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान हा टॉपिक तुम्हाला प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे. तर प्रिलिम्स आणि मेन्स दोघंही पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघत असाल तर सामान्य विज्ञानसाठी तुम्हाला सचिन भस्के सरांचं एक पुस्तक आहे आणि अनिल कोलते आपल्या प्लॅटफॉर्मवर PWच्याच प्लॅटफॉर्मवर आपले अनिल कोलते सर आहे, ज्यांचं कॉम्पिटिटिव्ह सायन्स हे सुद्धा एक प्रचलित पुस्तक आहे विज्ञान या विषयासाठी. तर तेही तुम्ही इथे वापरू शकता, ज्यामध्ये आता तुम्हाला मी 2 रेफरन्सेस इथे देतो की जे एक आहे कॉम्पिटिटिव्ह सायन्स. कॉम्पिटिटिव्ह सायन्स कोलते सरांचं एक आहे आणि सायन्स रिलेटेड सचिन भस्के सरांचं एक आहे. ठीक आहे, सचिन भस्के सरांचं पण एक आहे जे सायन्स रिलेटेडच आहे, सामान्य विज्ञान म्हणून आपण त्या पुस्तकाचं नाव बघू शकतो. ठीक आहे. सो हे विज्ञान या विषयासाठीचं रेफरन्स बुक तुम्हाला इथे बघायला मिळतंय. बरं सर, हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या दोघही विषयांचं काय करायचं? सो अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय जर तुम्ही बघतायत, अंकगणित बुद्धिमापन चाचणी या विषयांसाठी मात्र तुम्हाला जे रेफरन्स बुक इथे फॉलो करायचं आहे, तर ज्यामध्ये तुम्हाला सचिन ढवळे सरांचं एक पुस्तक आहे आणि मॅजिक ऑफ मॅथ्स नितीन महाले सरांचं एक पुस्तक आहे. आणि महाले सरांचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. ठीक आहे. सो हे बुक्स तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सचा जोही तुमचा हा पॉइंट आहे तिथे तुम्हाला हे रेफरन्स बुक यूज करायचे आहेत. आणि हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट रेफरन्स बुक मी इथे सांगितलेले आहेत, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे? हां. सो ओव्हरऑल तुम्हाला मी पूर्ण सायन्सच्या रिलेटेड असेल किंवा एव्हरी सब्जेक्ट जे प्रिलिम्सशी रिलेटेड आहे ते तुम्हाला सांगितलं, जे प्रिलिम्सलाही आणि मेन्सलाही कॉमन सब्जेक्ट आहेत. आता याच्यामध्ये जे वेगळे सब्जेक्ट उरतात, जे मुख्य परीक्षेसाठी आपल्याला सेपरेट उरलेले दिसतील, त्यामध्ये मात्र आता जे 2 सब्जेक्ट आपल्याला बघायचे, त्यामध्ये मराठीसाठी काय करायचंय सर? आणि आता मराठीसाठीचं जर रेफरन्स बुक तुम्ही जर एकदम डिटेल रेफरन्स बुक आणि एकदम परफेक्ट रेफरन्स बुक जर वाचणार असाल तर मी फक्त एकच पुस्तक तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेल, मो. रा. वाळंबे. हे पुस्तक एकदम बारकावेने समजून घ्यायचंय. मग याच्या जोडीला तुम्ही मार्केटमधलं इतर कोणतंही पुस्तक घेऊ शकतात, बट मेंडेटरी आहे की तुम्हाला मराठी व्याकरणासाठी हेच पुस्तक फॉलो करायचं आहे. लक्षात आलं? की जेणेकरून तुम्हाला तिथून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे अभ्यासता येतील. आणि दुसरा विषय जो म्हणजे की इंग्रजी व्याकरण.
आता इंग्रजी व्याकरण या सब्जेक्टसाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला MJ शेख सरांचं एक पुस्तक आहे, आणि तुम्हाला अजून एक पुस्तक बघायला मिळेल ज्यांचं नाव आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्लिशसाठीचं पुस्तक. सो मराठीसाठी एक आहे, इंग्लिशसाठी या दोघांपैकी एक किंवा दोन्ही जर शक्य होत असेल तर तुम्ही वापरू शकतात. समजतंय सर्वांना? हे झालं तुमचं मेन्स एक्झाममध्ये जो मराठी आणि इंग्लिश सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड असलेली बुक लिस्ट काय आहे. सो तो पॉइंट मी तुम्हाला इथे दिलाय आता. ओके, ठीक आहे. बरं, मग मेन्समध्ये जो याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट उरतो तो कोणता? आता जसं आपल्याला इथे दिसतो बघा, तुम्हाला मॅथ्स रिझनिंग सांगितलं, करंट अफेअर सांगितलं, बरोबर. आता इथे तुमचा जो सब्जेक्ट उरतोय तो सब्जेक्ट कोणता उरतोय? माहितीचा अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आता या सब्जेक्टसाठी जे तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, एकतर तुम्ही या पुस्तकांसाठी मूळ कायदा प्रत की जे तुम्हाला एक PDF अवेलेबल होत असते, ते PDF वापरू शकतात तुम्ही डायरेक्टली, किंवा PSI कायदे ज्ञानेश्वर पाटील सरांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकातून सुद्धा तुमचे हे टॉपिक जे आहेत हे तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम हे सगळं कव्हर करू शकतात. समजतंय सर्वांना? एव्हरीवन. बाकी मग मी तुम्हाला पॉलिटीसाठी काय करायचंय ते सगळं पुस्तक सांगितलं, बरोबर की नाही. सोबत हिस्ट्रीसाठी मी तुम्हाला प्रिलिमच्या याच्यातच पुस्तकं सांगून दिलेले आहेत. उरलाय तुमचा पर्यावरण हा पॉइंट. पर्यावरण. सो पर्यावरणसाठी काय वापरायचं आहे? सो पर्यावरणसाठी तुम्हाला पर्यावरण परिस्थितिकी पुस्तक आहे तुषार घोरपडे सरांचं. पर्यावरण परिस्थितिकी हे तुमचं पुस्तक तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. पर्यावरण परिस्थितिकी हे पुस्तक तुम्हाला तिथे फॉलो करायचं आहे. बरं, सामान्य विज्ञानसाठी काय वाचायचंय ते मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. मात्र तंत्रज्ञान विषयासाठी काय वापरायचं आहे, तर हा तंत्रज्ञानचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी फक्त एक बुक मी तुम्हाला सजेस्ट करतो, जे एक तर तुम्ही ल्युसेंटचंही भाग बघू शकतात, किंवा मोस्टली तुम्हाला अमित देशमुख सरांचं एक पुस्तक आहे, अमित देशमुख सरांचं एक पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकतात. किंवा तुम्ही NCERT मधून सिलेक्टेड टॉपिक जो आहे हे तुम्ही इथे NCERT मधून सुद्धा करू शकतात तंत्रज्ञान या विषयासाठी. समजतंय? तंत्रज्ञान या विषयासाठी तुम्ही सिलेक्टेड टॉपिक हा सुद्धा या ठिकाणी करू शकतात, हे इथे विशेष लक्षात ठेवायचं आहे. बाकी मग आपण इकॉनॉमिक्स वगैरेसाठी ऑलरेडी मी तुम्हाला रेफरन्सेसचा जो भाग आहे तो या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित सांगितलेला आहे. कळतंय सर्वांना? एव्हरीवन. सो ऑल ऑफ यू गाईज, आजच्या या संपूर्ण पहिल्या सेशनमध्ये कंबाईन एक्झामिनेशनसाठीचा आपला आराखडा काय असणार आहे हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजलेलं आहे. एम आय राईट एव्हरीवन? सो आय होप सो जी पूर्ण माहिती किंवा जी पूर्ण बुकलिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, ही संपूर्ण बुकलिस्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलेली असेल. मित्रांनो, परीक्षा ही आपल्याला खूप बहुमूल्य पद्धतीने आपली वेळ घेणारी परीक्षा आहे. यासाठी आपण व्यवस्थित पद्धतीने टाइम मॅनेज करून स्ट्रॅटेजी डिफाईन करून अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. सो एकदा अभ्यासाचा आवाका आपल्याला समजला, त्यासाठी रेफरन्सेस कोणते वापरायचे हे आपल्याला समजलेलं आहे, आणि नक्कीच तुम्ही व्यवस्थित यामध्ये अभ्यास करणार आणि वेळोवेळी आम्ही सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणार. सो ऑल ऑफ यू गाईज, भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्स अ लॉट. जय हिंद.